हॅलो स्टुडंट्स, आपलं जे प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर जे चालू आहे आय थिंक ते आज संपून जाईल आहे. खूपच दिवसांपासून हा टॉपिक चालू होता आपला प्रॉपर्टीज ऑफ ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स. कारण की त्यामध्ये ज्या काही प्रॉपर्टीज होते म्हणजे जे काही कसं करतं त्यापेक्षा खूपच इम्पॉर्टंट असे जे पार्ट्स आहेत ते आपण शिकत होतो, बरोबर. आता वे ऑफ डुईंग काय, बऱ्याच वेळा आपण जे टॉपिक्स आहेत ते पूर्ण होत नसतात, बऱ्याच वेळा टाईम होत असतो. ओके, सो तर आज आपण प्रॉपर्टीज हे आपण कंप्लीट करणार आहोत. तर आपलं प्रॉपर्टी नंबर 7 चालू आहे आता, पेज नंबर 20. जर टेक्स्ट बुक असेल तर पेज नंबर 20 तुम्ही काढू शकताय. त्यामध्ये आहे प्रॉपर्टी नंबर 7. ओके, 7 नंबरची प्रॉपर्टी आहे. द नेम इज ॲडिटिव्ह इनव्हर्स. काय नाव आहे तिचं? ॲडिटिव्ह इनव्हर्स. ॲडिटिव्ह इनव्हर्स मीन्स काय? निगेटिव्ह ऑफ नंबर. निगेटिव्ह ऑफ अ नंबर असं म्हटलं जातं. निगेटिव्ह ऑफ अ नंबर. ओके, ॲडिटिव्ह इनव्हर्स मीन्स निगेटिव्ह ऑफ अ नंबर. मग आता ॲडिटिव्ह इनव्हर्स, इनव्हर्स म्हणजे काय? व्यस्त, म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपातील बेरीजच्या स्वरूपामध्ये सुद्धा व्यस्त याचं काय महत्व आहे ते आपण यात चुकवूया. फॉर एनी रॅशनल नंबर्स, जसं की ए म्हणजेच काय मग ए प्लस मायनस ए इजिकल टू मायनस ए प्लस ए इजिकल टू 0. म्हणजेच काय? फॉर एनी रॅशनल नंबर जस्ट लाईक याचं ए प्लस मायनस ए इजिकल टू मायनस ए प्लस ए इजिकल टू 0. द रॅशनल नंबर मायनस ए इज द ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ ए. आता हा जो मायनस ए असणार कोणता? हा जो मायनस ए जो आहे हा काय असणार आहे? ह्या रॅशनल नंबरचा म्हणजे या परिमेय संख्येचा तो ॲडिटिव्ह इनव्हर्स, म्हणजे तो बेरजेच्या स्वरूपातील तो व्यस्त असणार आहे. बेरजेच्या स्वरूपातील व्यस्त म्हणजे काय? मायनस ए म्हणजे ॲडिशनचं ऑपोजिट काय असणार आहे? मायनस. ॲडिशनचं ऑपोजिट मायनस. ॲडिशनचं ऑपोजिट म्हटलं मायनस ए. ही परिमेय संख्या कशी असणार आहे? मायनस ए मध्ये आपण डिनोट करू शकतो, टाकू शकतो. ए बिकॉज इट मेक्स द सम ऑफ द टू इक्वल टू 0 अँड व्हाईस वर्सा. आता पहा त्यांनी काय सांगितलंय, जसं की आपण हे जे एक्झाम्पल आहे मग आपण हे काही रूल आहे हा रूल आपण एक्झाम्पल थ्रू आपण क्लिअर करूया. हा मग एक्झाम्पल काय दिलेला आहे त्याने -11/18 प्लस 11/18 प्लस -11/18 ओके इक्वल टू 0. त्यांनी काय सांगितलंय? -11/18 प्लस 11/18 प्लस -11/18 इक्वल टू 0. म्हणजे इथे काय सांगितलंय त्यांनी, जसं की सॉरी इथे इक्वल टू असणार आहे. इथे काय असणार आहे? इक्वल टू 11/18 मायनस 11/18 प्लस 11/18 इक्वल टू 11/18 प्लस एक नंबर सापडे इक्वल टू 11/18 प्लस मायनस 11/18 इक्वल टू 0. म्हणजे काय झालं? तिथे पहा 11 मायनस 11 0 आणि 18 मधून 18 गेले 0, कारण की दोन्हीचे डिनोमिनेटर्स कसे आहेत? सेम आहे. तर इथे बेरीज होणार आहे का? नाही. का? कारण की ते मायनसचा सिम्बॉल आलेला आहे. मग 11 मधून 11 मायनस करतोय तरी आन्सर किती येणार? 0. 18 मधून 18 मायनस होत आहे तरी आन्सर काय येणार? 0. म्हणजे इथे काय होणार आहे? जसं की ते कट सुद्धा होणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण ते गणित सॉल्व्ह करू शकतोय. आता याच्यामध्ये जो असणार आहे काय? -11/18 -11/18 हा जो आहे तो ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ 11/18 म्हणजे 11/18चा तो ॲडिटिव्ह इनव्हर्स आहे, म्हणजे त्याचा तो व्यस्त आहे. का? कारण की 11 इथे कसे पॉझिटिव्ह, इथे कसे झाले मायनस, म्हणून ह्या आकाराचा हा आकार कसा असणार आहे?
इनवर्स असणार आहे, व्यस्त असणार आहे. मग 11/18 इज द ॲडिटिव्ह इनवर्स ऑफ -11/18. म्हणजे ह्या पॉझिटिव्ह 11/18 चा इनवर्स जो असणार आहे, ॲडिटिव्ह इनवर्स जो असणार आहे तो -11/18 असणार आहे, राहणार आहे. ओके, अशा पद्धतीने 0 आन्सर येत असते आणि जिथे 0 आन्सर येईल तिथे ॲडिटिव्ह इनवर्स लागू होत असते, निगेटिव्ह ऑफ नंबर. म्हणजे ऋण संख्यांसाठीचा हा एक नियम आहे थोडक्यात. ओके, सो आपली जी काही पुढची प्रॉपर्टी आहे ती आपण पाहूया आता. प्रॉपर्टी नंबर 8. हे तुम्हाला लिहून घ्यायचे फास्टमध्ये किंवा तुम्ही व्हिडिओ पाहत असताना स्क्रीनशॉट काढून देखील ते लिहू शकताय. आणि टेक्स्टबुक असेल तर नो प्रॉब्लेम, टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी आहेच म्हणते. ओके, सो जी लास्ट आपली प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी नंबर 8, द नेम इज मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स और रेसिप्रोकल of a number. ओके, काय सांगितलं मी? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स और रेसिप्रोकल ऑफ अ नंबर. रेसिप्रोकल म्हणजे काय होत असतं की इनवर्स म्हणजे काय, इथे आपण जे दोन अवघड शब्द आहेत ते पाहूया. इनवर्स मीन्स काय होतं, जसं की व्यस्त, त्याचं मिनिंग काय होत आहे, व्यस्त, किंवा आपण त्याला उलट असं देखील म्हणू शकतो. व्यस्त किंवा उलट. आणि रेसिप्रोकल जे असणार आहे त्याचं मिनिंग काय होतं का, रेसिप्रोकल. रेसिप्रोकल मीन्स व्युत्क्रम त्याला म्हणतो आपण. काय म्हणतात व्युत्क्रम, म्हणजे आपण जे क्रॉसिंग मल्टिप्लाइंग जे करतो ना त्या पद्धतीने काय म्हटलं जातं त्याला, व्युत्क्रम. इनवर्स मीन्स व्यस्त म्हणजे उलट, रेसिप्रोकल मीन्स व्युत्क्रम म्हणजे क्रॉसिंग मल्टिप्लाइंग मध्ये आपण जसं यूज करतो त्या पद्धतीने. आता तुम्हाला जो काही रूल दिलेला आहे त्या संदर्भात तो पाहूया. इफ a is any non-zero rational number and a into a upon 1 upon a is equal to 1 upon a into a is equal to 1, then 1 upon a is called the reciprocal or multiplicative inverse of a. म्हणजे पहा, त्याची मराठीमध्ये माहिती लिहून घेऊ शकता तुम्ही. ज्या दोन पूर्णांक संख्यांची बेरीज शून्य येते. आता हे जे आहे हा जो नियम आहे तो ॲडिटिव्ह इनवर्स मधील आहे, तो सांगायचा राहून गेला, तुम्ही लिहून घेऊ शकताय. ॲडिटिव्ह इनवर्स मध्ये लिहिलं तरी चालेल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स मध्ये लिहिलं तरी चालेल. ओके, काय आहे लिहून घ्या. ज्या दोन पूर्णांक संख्यांची बेरीज, बेरीज म्हटलं ते ॲडिटिव्ह मध्येच लिहायला पाहिजे, म्हणजे प्रॉपर्टी नंबर 7 मध्येच तुम्हाला हे लिहायचं आहे. ओके, काय, ज्या दोन पूर्णांक संख्यांची बेरीज शून्य येते त्या संख्या परस्परांच्या विरुद्ध संख्या, त्या संख्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या म्हणतात. ज्या दोन पूर्णांक संख्यांची बेरीज शून्य येते त्या संख्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या म्हणतात. की जसं आपण ॲडिटिव्ह इनवर्स मध्ये पाहिलं की काय पूर्णांक संख्या होती, काय 11/18 आणि -11/18 दोन्ही कशा आहेत, पूर्णांक संख्या आहेत. पण त्यांची जर बेरीज आपण करायचा प्रयत्न केला तर काय येतं, शून्य येतं. म्हणून त्या एकमेकांच्या कशा आहेत, ऑपोजिट नंबर्स त्या आहेत, विरुद्ध संख्या त्या आहेत. आता इथं मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स मध्ये त्यांनी काय दिले पाहूया. याचा जो काही परिमेय संख्येसंदर्भात जो रूल दिला तो पाहूया. a into 1 upon a is equal to 1 upon a into a.
इज इक्वल टू 1. म्हणजे हा जो असणार आहे आपला 1/a हा काय असणार आहे आपला रेसिप्रोकल असणार आहे. कोण असणार तो रेसिप्रोकल. म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे काय व्युत्क्रम असं त्याला म्हटलं जातं. व्युत्क्रम संख्या म्हणजे गुणाकाराची व्युत्क्रम संख्या असणार आहे. जसे की a × 1/a इज इक्वल टू 1/a × a म्हणजे a काय झाले तर कट झाले. a काय झाले कट उरलं कोण 1 म्हणजे जिथे क्रॉसिंग कटिंग तिथे होते काय तिरकस गुणाकार करून तिथे जर काटाकाटी होत असेल कटिंग जर होत असेल तर तिथे आन्सर आपलं काय येणार आहे तिथे 1 आन्सर हे यायला हवं. 1 जर आन्सर आलं तर आपण रेसिप्रोकल म्हणजे व्युत्क्रम संख्या असं म्हटले जाते. आन्सर किती आलं पाहिजे 1. मी ते 1/a असं लिहिलंय त्यांनी म्हणजे 1 किंवा 1/a लिहिलं तरी चालेल. ओके सो आपण डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू ते शिकूया म्हणजे तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल की काय आहे त्याच्यामध्ये म्हणून. एक्झाम्पल पहा त्याचं. The reciprocal of 9 is 1/9. Yeah? The reciprocal of 9 is 1/9. Since 9 into 1/9 is equal to 1. म्हणजेच काय मग हा 9 आणि हा 9 झाला कट. उरला कोण 1. कोण रिमेंडर राहिलं तिथे 1 शिल्लक राहिलेला आहे. ओके द रेसिप्रोकल ऑफ 9 इज म्हणजे 9 चा रेसिप्रोकल काय असणार आहे 1/9. 9 ची विक्रम संख्या काय असणार आहे 1/9. सिन्स मग आपण जर त्याला गणितीय पद्धतीने जर मांडलं मग कसं येणार 9 × 1/9 हा 9 आणि हा 9 झाला तर आन्सर येणार आहे 1. म्हणजे आन्सर किती आले पाहिजे आपण 1 तिथे आन्सर यायला हवं. मग द रेसिप्रोकल ऑफ -1 इज -1. -1 चा रेसिप्रोकल काय असणार आहे -1 रेसिप्रोकल इज -1 म्हणजे -1 चा रेसिप्रोकल तुम्ही -1च सांगितलेला आहे. तो काही चेंज होता नाही. द रेसिप्रोकल ऑफ -8 इज -1/8. -8 चा रेसिप्रोकल किती असणार आहे -1/8. म्हणजे हा मायनस जो असणार आहे कुठे असणार आहे पूर्णांकाच्या ठिकाणी ते मायनसचे सिम्बॉल असणार आहे. -8 चा रेसिप्रोकल काय असणार आहे -1/8. अशा पद्धतीने तो असणार आहे. ओके नेक्स्ट एक उदाहरण दिले की जसं की -7/15 -7/15 याचा जो काही रेसिप्रोकल असणार आहे तो काय असणार आहे मग -15/7 -15/7. अशा पद्धतीने सुद्धा आपण रेसिप्रोकल इंडिकेट करू शकतो. आता हा -8 होता तर मायनसचा सिम्बॉल कुठे गेला आहे पूर्णांकामध्ये गेलेला आहे -1/8. तेच नंतर कुठे जातं न्यूमरेटरला ते येत असतं म्हणजेच कसं -1/8 म्हणजे ते अशा पद्धतीने देखील लिहिल्या जातात. ओके आणि लक्षात तुमचं. आता याचे -7/15 आहे याचं जर रेसिप्रोकल काढायचं ठरला त्याची जर विक्रम संख्या जर काढायची ठरली तर काय होणार आहे त्यांची जी पदं असणार आहे ती चेंज होणार आहे पण साईन जिथे आहे तिथेच राहणार आहे. काय 15 आला वरती 7 गेला खाली पण मायनसचा सिम्बॉल हे न्यूमरेटरमध्येच राहणार आहे. सिम्बॉल काही चेंज होणार नाही. न्यूमरेटरला आहे तर न्यूमरेटरलाच राहील ते फक्त संख्यांची आदलाबदल जसं मी उलट शब्द दिला इनवर्स की तिथे संख्येची आदलाबदल उलट पालट तिथं होणार आहे. ओके रेसिप्रोकल बद्दल जर तुम्हाला माहिती लिहायची असेल तर लिहू शकताय. रेसिप्रोकल विक्रम संख्या याच्याबद्दल एक लाईन मध्ये तुम्हाला माहिती देतोय ती लिहून घ्या. ज्या अंकाचा दुसऱ्या अंकाशी गुणाकार 1 येतो असा अंक. काय ज्या अंकाचा दुसऱ्या अंकाशी गुणाकार 1 येतो
असा अंक, म्हणजे असा अंक म्हणजे कोण मग व्युत्क्रमांक, असा अंक कोण असणार आहे मग व्युत्क्रमांक तो असणार आहे. म्हणजे काय होतं जसं की -1/15 आणि 15 आता जसं की -1 त्याचा आन्सर किती आलं होतं की जसं की अंकांचा गुणाकार असणार आहे 1, काय आलं काय होतं इथं 1, आन्सर काय असणार आहे 1, इथे पण 1 आले, इथे पण आन्सर 1 आले, म्हणजे हा काय झाला त्यांचा रेसिप्रोकल, ही त्यांची व्युत्क्रम संख्या झालेली आहे. ओके, रेसिप्रोकल म्हणजे काय, ज्या अंकाचा दुसऱ्या अंकाशी केलेला गुणाकार हा 1 येत असतो, तिथं उत्तर 1च आलं पाहिजे तरच तिथं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ रेसिप्रोकल ऑफ अ नंबर ही प्रॉपर्टी तिथं युजेबल किंवा लागू होणार आहे. ओके, सो आता सेल्फ प्रॅक्टिस 1D मध्ये पहा काय करायचं आहे तुम्हाला. नंबर 1 क्वेश्चन, स्टेट द प्रॉपर्टी यूज बाय द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता खाली जे काही वाक्य दिले किती दिले त्यांनी 8 सेंटेन्स, सॉरी 8 एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहे. 8 स्टेटमेंटमध्ये त्या स्टेटमेंट्सला तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल किंवा मग ऑब्झर्व करून तुम्हाला तिथे डिफाईन करायचं आहे की तिथे ॲक्च्युअलमध्ये आपण ज्या प्रॉपर्टी शिकलो 8 प्रॉपर्टीजपैकी तिथे कोणती प्रॉपर्टी युजेबल होते किंवा ॲप्लिकेबल होत असते. म्हणजे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करून एक्झामिन करू शकताय, डिझर्व करू शकता किंवा मग ऑब्झर्वेशन करून सुद्धा करू शकता ॲज यू विश. ओके, सो सेकंड क्वेश्चन, व्हेरीफाय द फॉलोइंग अँड स्टेट द प्रॉपर्टी यूज. आता खाली जी काही उदाहरणं दिलेली आहे ती तुम्हाला व्हेरीफाय करायची, म्हणजे ती ऑब्झर्व म्हणजे ती तुम्हाला ती सोडवायची आहे थोडक्यात. सोडवल्यानंतर तिथे कोणती प्रॉपर्टी यूज झालेली आहे ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. 3 नंबरमध्ये टेकिंग ए अपॉन सॉरी ए इज इक्वल टू 4/7, बी इज इक्वल टू -5/2 अँड सी इज इक्वल टू 4/3 शो दॅट. आता एच्या ठिकाणी तुम्हाला 4/7 घ्यायचा आहे, बीच्या ठिकाणी -5/2 आणि सीच्या ठिकाणी 4/3. अशा पद्धतीने तुम्हाला खाली जी काही मेथड दिली त्या मेथडने त्यांची मांडणी करून ते तुम्हाला डिव्हिजन इज नॉट असोसिएटिव्ह फॉर रॅशनल नंबर्स हे तुम्हाला तिथं सिद्ध करायचं आहे. काय हे जे काही भागाकार येणार आहे तो असोसिएटिव्ह रॅशनल म्हणजे असोसिएटिव्ह आपण जी प्रॉपर्टी शिकलो त्याच्यामध्ये ते लागू होत नाही हे ते तो तुम्हाला सिद्ध करायचं आहे. नंतर फोर्थमध्ये डिस्ट्रीब्युटिव्हिटी प्रॉपर्टी यूज करून तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. फिफ्थमध्ये पहा, फाइंड द ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. आता 5 मध्ये तुम्हाला आपण ॲडिटिव्ह कसं शिकलो 7 नंबरची ॲडिटिव्ह इनव्हर्सची ती तुम्हाला तिथे यूज करून त्यांची आन्सर्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे, खूप सोपं आहे. 6 नंबरमध्ये मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ते गणितांची मांडणी करून ते गणितं सोडवायची आहे. ओके, प्रॅक्टिस सेल्फ 1D मध्ये जेवढे गणितं तुम्हाला मनाने सोडवता येईल तेवढे मनाने सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, नेक्स्ट आपण पुढचा पॉईंट चालू करूया. ओके, सो गुड डे अँड गुड लक. होमवर्क तुमचा तोच असणार आहे प्रॅक्टिस सेट याच्याशी रिलेटेड.